स्वामी समर्थांच्या सद्गुरू. चला आपण बनवूया वेज चीज पॉपलेट. हे बघा, आता हे मी सगळं सामग्री घेतलेली आहे. चला आपण गॅस आता लावूया. आता गॅस आपण हे केलाय, गॅस लावलाय आपण. आता आपण थोडासा त्याच्यामध्ये बटर टाकूया. आता आपण हे एक गाजर घेतलेलं आहे. गाजर घेतल्याच्या नंतर शिमला मिरची हे वटाणे घेतलेत. वटाणे मी हे बॉईल करून घेतलेले. हे मका घेतले. मका पण मी थोडंसं मीठ टाकून थोडंसं बॉईल करून घेतलंय. आता ह्याला आपण चांगलं हलवायचं. आता हे होऊन द्यायचं. आता आपण चला मैद्याचं पीठ मळूया. त्याला आपण 5 मिनिटं शिजवायला ठेवायचं. ढाकण मारून 5 मिनिटं आपण शिजवायला ठेवायचं. आता आपण हे शिजवायला ठेवलंय, तर आता आपण हे मैद्याचे पीठ मळून घेऊया. हे बघा, आता हे मैद्याचे पीठ मळून घेतले मी. आता ह्याचे आपण 5 गोळे करून घ्यायचे आणि ह्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या. आता ह्याच्या आपण ना गोळे बनवून घेतले. आता ह्याच्या आपण चपात्या लाटून घेऊया. हे अशा चपात्या लाटून घ्यायच्या. हे बघा, आता मी हे पातळ चपात्या करून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये हा मैद्याचा गोळ केलाय मी. थोडासा 1 चमचा घी टाकलाय त्याच्यामध्ये आणि हा मैदा आहे. आता हा चला आपण हे एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण हे हातानेच लावायचं, म्हणजे व्यवस्थित लावता येतं. हे बघा, हे सगळं पसरवून घ्यायचं असं आणि आपण लाटलेल्या चपात्या एकावर एक ठेवायच्या. आता ह्या चपात्या घ्यायच्या, ह्या आपण एकावर एक ठेवून घ्यायच्या. एकावर एक ठेवायच्या आणि हे आपण गोल सगळ्या चपात्यांना लावून घेऊया. व्यवस्थित लावून घ्यायचं. हे बघा, हे आपण लावून झालेलं आहे. आता ही लाटची आपण अशी वर असं टाकून घ्यायची. आता ह्याला आपण असे दुमडून घ्यायचे. हे बघा, इकडून पण असं आपण दुमडून घ्यायचं. हे बघा, हे दुमडून घेतल्याच्या नंतर आता ह्याला आपण लाटून घेऊया. ह्याला असं पीठ लावून घ्यायचं आणि आता आपण लाटूया. आता ह्याला थोडंसं लाटून घ्यायचं.
आता आपण हे बघा, हे लाटून झाले, जाडसरच लाटायचं. आपल्याकडे थोडंसं हे आहे ना, आपलं मैद्याचा घोळ आहे ना, तो आपण हे सगळं इथे व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा, हे व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर ना आपण ह्याला असं गोल गोल करूया. हे बघा, हे गोल झालंय. आता त्याचं आपण आता चाकूने आपण ह्याला अशा वड्या काढून घेऊया. आता आपण हे बघा, हे आपण असं हे कापून घेऊया थोडं थोडं. हे बघा, हे सगळे गोळे आपले करून घेऊया. हे बघा, आपले हे गोळे बनवून झालेले आहेत. चला आता आपण भाजी बघूया. हे बघा, ही भाजी आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकू. हे बघा, हे पनीर टाकून आपण हलवून घेऊया. आणि आता आपण हे चिली फ्लेक्स टाकू. आणि त्याच्यानंतरला आपण हे शेजवान चटणी आपण टाकूया. आता ह्याला एकजीव करून घेऊया आणि मग ह्याच्यावर आपण थोडी क्रीम टाकूया. हे बघा, हे एकजीव झालं आहे. आता हे बघा, हे मी क्रीम घेतलेली आहे. आता ही क्रीम ह्याच्यावर टाकत आहे. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही घ्या. हे बघा, क्रीम टाकली. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, एकजीव करून घ्यायचं. आणि मग ह्याच्यावर आपण आता ह्याच्यामध्ये मी चीज टाकून घेते. मी एक वडी चीज घेते. तुम्हाला 2 वडे पाहिजे असतील तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आणि थोडंसं याच्यावर मीठ टाकायचं. मीठ तुमच्या स्वादानुसार घ्या, कारण या चीजमध्ये पण मीठ असतं. हे बघा, हे आपलं झालंय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता चला आपण हे सगळे लाटून घेऊया. आता बघा, ह्या अशा छोट्या छोट्या आपण पुऱ्या बनवून घेऊया. हे बघा, हे सगळ्यांना मी हे लाटून घेतलं. चला तर आपण आता फिलिंग भरूया. हे बघा, हे कसं भरायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं करायचं. आणि इथे मी मैद्याचा थोडासा पातळ गोळ बनवला, तो आपण इथे लावूया, ताकी आपलं हे पॉकेट फुटू नये. हे असं आपलं पॉकेट तयार झालं. आता आपण हे दुसरं घेऊया. हे पॉकेट झाले तयार. आता आपण गॅस लावूया. आता गॅस फास्टच ठेवायचा आणि चला आपण आता तेल टाकूया, कारण हे आपण फ्राय करून घेऊया. कोणाला बॉईल करायचं असेल तर तुम्ही उकडवून पण घेऊ शकता. हे बघा, हे आपण तेल टाकलं. आता हे तुम्हाला कोणाला उकडवायचे असेल तर ते पण करू शकता. आता हे तेल गरम होईपर्यंत आपण थोडा वेळ थांबूया. तेल गरम झालेलं आहे आपला. चला आपण आता हे वडे बनवलेत ना, एक एक आपण सोडूया. हा, हे बघा,
आता आपण गॅस थोडा बारीक करून घेऊया. हे पॉकेट आपण वर खाली करून घेऊया. चला बघा, हे झालेत आपले कुरकुरीत एकदम मस्त. आणि हे ब्राऊन असेच करून तळून काढायचे. आता असेच आपण सगळे तळून काढावे. हे बघा, आणि हे जरी फुटलं तरी घाबरायचं नाही. आता ह्याला बारीक गॅस करून मस्त फ्राय करून घ्यायचं. हे बघा, हे पण झाले कुरकुरीत एकदम मस्त झाले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.